देश रक्षणार्थ विविध ठिकाणी कर्तव्य बजावल्यानंतर सैन्य दलातील सेवानिवृत्त झालेल्या चिखली तालुक्यातील सेलसूर येथील सैनिकाचे गावकऱ्यांनी अनोख्या पद्धतीने जल्लोषात स्वागत केले। ढोल ताशे व बँड पथकाच्या गजरात गावातून भव्य मिरवणूक काढत अनोख्या पद्धतीने स्वागत करण्यात आले। सेलसूर येथील सुदर्शन रामदास धनगर हे भारतीय सैन्य दलात 19 वर्षे सेवा करून नाईक पदावर निवृत्त झाले आहे। 31 जानेवारी ते पंजाब येथे सेवानिवृत्त झाले। आज त्यांच्या मूळ गावी सेलसूर येथे गावकऱ्यांनी धनगर यांचे आगमन होताच फटाके फोडत पुष्पहार घालत त्यांचे स्वागत केले। तर ढोल ताशे बँड पथकाच्या निनादात त्यांची वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली आहे। त्यांचे वडील रामदास धनगर हे देखील भारतीय सैन्यात महार बटालियनमध्ये सुभेदार मेजर पदावर 22 वर्षे सेवा देऊन निवृत्त झाले होते। ग्रामस्थांचे वडील माणसांचे कारण त्यांनी मला जो मान सन्मान दिला त्याचं मी फार कौतुकास्पद आहे आणि त्यांचं मी फार अभिनंदन करतो। मी 2005 मध्ये भरती झालो। त्यानंतर ट्रेनिंग 1 वर्ष झाल्यानंतर मी JNK मध्ये गेलो, पूंछ सेक्टरमध्ये। तिथे सर्व्हिस झाल्यानंतर मी सिलिगुडीमध्ये वेस्ट बंगालला सर्व्हिस केली 3 वर्ष। त्यानंतर हर्षल उत्तराखंडमध्ये ज्या ठिकाणी गोमुख आहे म्हणतात बद्रीनाथ केदारनाथ त्या इलाक्यामध्ये 3 वर्ष काढली। त्यानंतर लखनौमध्ये 3 वर्ष सर्व्हिस केली। त्यानंतर परत JNK मध्ये गेलो। त्यानंतर मग पुणेनंतर मध्य प्रदेश आणि मध्य प्रदेशानंतर लास्टमध्ये पंजाबमध्ये सर्व्हिस करून मी 19 वर्ष पूर्ण करून मी आता रिटायर्ड झालेलो आहे। तर मी ग्रामस्थांचे मनपूर्वक अभिनंदन करतो की त्यांनी माझ्यासाठी एवढा प्रोग्राम केला। नाव विजय सखाराम धनगर, हल्ली सरपंच, माजी सैनिक, ASI रँक आहे। रिटायरमेंट 2019ला मी रिटायरमेंट झालो। आज आमचे भाऊ सुदर्शन रामदास शिंगळे आपले धनगर हे सेवानिवृत्त झाले। त्यांच्यात मतलब या प्रोग्रामसाठी जे गावकरी सहकार्य करत आहेत त्या गावकऱ्यांचं मी अभिनंदन करतो, धन्यवाद म्हणतो। नवीन युवकांना मी हा संदेश देईल की ज्यांनी हे देश सेवा करून आले समजा तशी सर्वांनी 18 वर्षावरील आणि सर्वांनी देश सेवा करण्याचं हे करावं, प्रयत्न करावा आणि देश सेवा करावी। एवढंच बोलून मी माझे 2 शब्द संपवतो। त्याचं मी मनापासून हार्दिक अभिनंदन करतो। कारण की आजचा हा स्वागत सोहळा सर्व सेलसूर वासियांमधून सर्वांच्या सहमतीने आणि अंतःकरणापासून त्यांनी आयोजला आहे, त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद मानतो। थोडक्यात सांगायचं म्हणजे आर्मीची सर्व्हिस आणि सिव्हिलची सर्व्हिस ह्यामध्ये असा फरक आहे की सिव्हिलच्या सर्व्हिसमध्ये घरामधून निघून गेल्यानंतर काम सुरू करण्यापासून एंडिंगपर्यंत टोटल 8 तास काम असते आणि 8 तासानंतर ती व्यक्ती आपल्या घरी परत येते। परंतु याच्या अगेन्स्ट म्हणजे विरोधी असा आहे की आर्मीमधली जी ड्युटी सुरू होते ती 24 तास असते। 24 तास म्हणजे 24 तासाला 1 मिनिटसुद्धा कमी होऊ शकत नाही। कारण की सिव्हिल आणि आर्मीची जर तुलना केली तर 3 पट आर्मीवाल्याला काम करावं लागतं आणि ते फार बिझी लाईफ आहे। बिझी लाईफ म्हणजे एवढं आहे की केव्हा कधी आणि कसा प्रसंग आपल्यावर उद्भवून येईल हे काही सांगू शकत नाही। त्यामधून मी सुद्धा वाचलेलो आहे। थोडक्यात माझं सांगणं म्हणजे मी 1971चा भरती झालेलो आहे। मी ट्रेनिंग केल्यानंतर सप्टेंबर ते 20 डिसेंबर 1972 पर्यंत पाकिस्तानमध्ये बॉर्डर लाईन सोडून आतमध्ये 82 किलोमीटरमध्ये होतो, एरिया सिंध प्रांत। 20 डिसेंबर 1972ला तिथून आम्ही प्रस्थान केलं। त्यानंतर गड्रा रोड राजस्थानमध्ये आलो। त्यानंतर पुणे, रुडकी, हैदराबाद अशा शहरामध्ये आम्हाला देशसेवा करण्याची संधी मिळाली। शहरामध्ये देशसेवा करणं याचा अर्थ असा नाही की तेथे आपलं कुटुंब न्या आणि एन्जॉयमेंट करा किंवा फक्त आराम करा। जेवढा बॉर्डर लाईनवर त्रास असतो त्यापेक्षाही सिव्हिलमध्ये त्रास असतो। कारण की प्रत्येक समर सीझनमध्ये म्हणजे उन्हाळ्यामध्ये 2 महिने लढाईची ट्रेनिंग करावी लागते आणि ती लढाईची ट्रेनिंग दुहेरी असते। दुहेरी म्हणजे आपल्यावर जर शत्रू आला तर त्याला कसं आपण परास्त करायचं ती ट्रेनिंग असते, किंवा आपल्याला शत्रूजवळ जाऊन अटॅक कसा करायचा, त्यांना कसं मारायचं ती वेगळी ट्रेनिंग असते। आणि यामधून अनेक छोटे काही सब्जेक्ट आहे ते सिव्हिलमध्ये करावे लागतात। तर असे ते सर्वच आर्मीवाल्याला करावं लागते। त्यानंतर मी पाकिस्तान बॉर्डरवर 6 वर्ष नोकरी केली, चायना बॉर्डरवर 2 वर्ष नोकरी केली, अंदमान निकोबार ज्याला काळं पाणी म्हणतात त्या ठिकाणी 2 वर्ष नोकरी केली आणि यामध्ये माझा पूर्ण कुटुंब सामील आहे। आणि अंदमान निकोबारमध्ये माझा लहाना भाऊ समाधान आणि माझी फॅमिली कंप्लीट आम्ही होतो। एवढं करून मी
31 मे 1997ला 26 वर्षे देशाची सेवा करून आणि आर्मीमधली जी शेवटची रँक असते ती घेऊन मी रिटायर झालो. आणि तीच भावना माझ्या तिन्ही मुलांनी लक्षात घेतली, परंतु दोन्ही मुलाचे शिक्षण सुरू असल्या कारणामुळे त्यांना आर्मीमध्ये एंट्री करता आली नाही. परंतु त्यांची इच्छा फार होती, परंतु ती इच्छा लहान्या मुलाने पूर्ण केली. लहान्या मुलाचा जन्म 23 मे 1987 आणि त्याची मिलिटरी जॉईनिंग 23 मे 2005ची आहे. टोटल 18 वर्ष ज्या दिवशी कंप्लीट झाले त्याच वर्षी तो आर्मीमध्ये प्रवेश करून बसला. त्यानंतर पूर्ण ट्रेनिंग करून त्याने पण पीसमध्ये माझ्यासारखी नोकरी केली. आणि तात्पर्य सांगायचं म्हणजे जे बॉर्डर लाईन वगैरे असते, ज्या ठिकाणी कृष्णा घाटी वगैरे आपण न्यूजमध्ये बातम्या ऐकलेल्या असतील, त्यामध्ये अनेक म्हणजे एक सरकलम झाले लोकांचे मारल्या गेले जीवानं, हे त्याला प्रत्यक्षाच्या डोळ्यासमोरच्या घटना आहे. आणि सर्जिकल स्ट्राईक जे ऑल इंडियामध्ये फेमस आहे, त्या स्ट्राईकमध्ये याने पण हिस्सा घेतलेला आहे. फक्त एवढाच फरक आहे की तो आम्ही इथं आमच्या मुखाने उद्गारला नाही. सर्जिकल स्ट्राईक फार म्हणजे डेंजरस काम होतं. तो यानं रात्रभर त्या दिवशी याला जागावं लागलं आणि ते अभियान पार पाडण्यासाठी याने पण त्यामध्ये सहभाग घेतला. आणि थोडक्यात तात्पर्य सांगायचं होतं, जसं माझ्या कुटुंबानं देशसेवेसाठी आपल्या मनाचं बलिदान केलं, त्याचप्रमाणे गावामधील जेवढे 18 वर्षाच्या पिरियडमधले मुलं असतील, मी परमेश्वराचरणी अशी प्रार्थना करतो की सर्वांच्या मनामध्ये अशी भावना तयार हो, सर्वांच्या हातून देशसेवा ही व्हायलाच हवी. कारण की देशसेवा करण्यामध्ये जो आनंद आहे तो सांगू शकत नाही, तो फिलिंग वेगळी आहे त्याची. म्हणून मी आशा करतो, अपेक्षा करतो परमेश्वराजवळ, शिवाजी महाराजजवळ, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकराजवळ आणि गौतम बुद्धाजवळ की आमच्या गावातील सर्व जवान मुलांना अशी इच्छा आणि त्यांची भावना व्यक्त होऊ द्या मनामध्ये, की जेणेकरून त्यांचं पूर्ण लक्ष डिफेन्स एरियाकडे जावं.